तर पाहू शकता मित्रांनो, हे आहे आपलं दशमेश. त्याच्याबद्दल आपण पहिलेसुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत. बट खूप साऱ्या मित्रांची कमेंट होती की दशमेशची सेटिंग सांगा. काही मित्रांची तर हे जी समोरची साईड आहे आपली इथली, मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणारच आहे. तर समोरून कांड्या पडतात. त्याच्यानंतर काही मित्रांचं असं मत होतं की आमचं दशमेश जे आहे ते भूस उचलत नाही. तर मी आज पूर्णपणे सेटिंग सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, तेव्हाच तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर पाहू शकता की आपण मशीन लावलेली आहे. तर सध्याच्या टाईमला आपण मागच्या वर्षी जे काही आपण हरभरा काढलेलं होतं, तर ते हरभरा काढला आणि त्याच्यानंतर चाळणी आपण तशीच ठेवलेली आहे. तर पाहू शकता हरभऱ्याची चाळणी आहे. तर चाळणी कशी बदलायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्ही नसन पाहिलं तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चाळणी कशी बदलायची ते सुद्धा पाहू शकता. पूर्णपणे कशी नटो खोलायचे काय बी पूर्णपणे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपले गेअर आहेत, जागेवर थांबवायचा, मागे पुढे पट्टा करायचा, हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर चला आपल्याला खालची सेटिंग पाहायची आहे. त्याच्यानंतर या बॉक्समध्ये आपलं ग्रीस राहतं. तर ग्रीस लेवलसुद्धा आता सीजन चालू होण्याच्या आधी चेक करून घ्यायची, म्हणजे ग्रीस लेवल कंप्लीट आहे का नाही, आपले जे गेअर आहेत ते ग्रीसमध्ये आहेत की वरती आहेत. तर एकदा लेवल चेक करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं ऑइलसुद्धा टाकणं लागतं. ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना पूर्ण माहितीच आहे. ज्यांनी नवीन घेतली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्णच आहे. तर खूप साऱ्या शेतकरी मित्रांची म्हणजे जे काही महेंद्रवाल्याची प्रॉब्लेम आहे ती इथली प्रॉब्लेम आहे. इथली म्हणजे ही जी जागा आहे ती इथून कांड्या खाली पडतात समोर आणि त्याच्यानंतर इथून भूस येतो. तर काही शेतकरी मित्रांचं म्हणजे ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांचं म्हणणं आहे की मशीन प्रॉपरली भूस वरती उचलत नाही. तर मी तुम्हाला जी झुल्याची सेटिंग आहे आपली ती पूर्ण सांगणार आहे. ती कशी आहे ते तुम्ही लक्ष देऊन पाहून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला नटाचे आटेसुद्धा मोजून दाखवणार आहे. पूर्णपणे वरती चाळणी पॅक झालेली आहे. आता आपल्याला सुद्धा ही चाळणी बदलायची आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला जे कांड्या हाणायचं राहतं त्या कांड्या हाणण्याच्या याच्यातून आपण चाळणी बदलून घेऊ शकतो. तर पाहू शकता आपल्याला समोरच्या साईडने इथे एक बेरिंग आहे, त्याच्यावरती पट्टासुद्धा आहे. तर या बेरिंगच्या पुढेच तुम्हाला एक नट दिसत आहे. तर आपल्याला हीच सेटिंग करायची. ही सेटिंग केल्यानंतर आपलं महेंद्र भूससुद्धा उचलणार आणि कांड्यासुद्धा खूपच कमी येणार. तर नटं पाहू शकता तुम्ही, तुमच्यासुद्धा दशमेशला असे नटं आहेत आणि त्याचप्रमाणे मागंसुद्धा नट आहे. तर तो नट तुम्हाला दिसतच असेल. तर चला इकडली आणि मी तुम्हाला पूर्ण सेटिंगच दाखवून देतो आता. तर पाहू शकता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर आपण समोरची जी फुली आहे त्याचा जो पाळणा आहे आपला हा झुला, तर समोरून 16 आटे आहेत. आता त्याचप्रमाणे पलीकडला जो नट दिसत आहे त्याच्यासुद्धा मोजून घेऊ. तर हा इथे फॅन आहे, इथून त्याची हवा जाते, म्हणजे पलीकडे आपल्याला भूस लोटण्यासाठी आपल्या सोयाबीनमध्ये किंवा हरभऱ्यामध्ये किंवा तुरीमध्ये सुद्धा इतर कोणत्याही पिकामध्ये ठिकाणा न व्हावं त्यासाठी आपला हा फॅन आहे. इथून हवा पलीकडे जाते आणि मस्तपैकी इथून दाणे बाहेर पडतात. तर चला आता याचे आटे मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल, हे आपण 14 आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पलीकडे सुद्धा मोजतो, तर पलीकडे आपले 16 आहेत. तर हा 2 आट्याचा फरक कशासाठी, तर ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना ते पूर्णपणे समजलेलं आहे. नसेल समजलं तर मी सांगणार सुद्धा आहे. तर मित्रांनो पलीकडून आपल्याला जे आहे ते कुटार, म्हणजे जे काही सोयाबीनच्या काडामध्ये शेंगा वगैरे वळल्या राहतात त्या शेंगा इकडे दाण्याच्या सोबत नाही आहेत. मग जे दाणे आहेत ते फास्ट आले पाहिजेत, त्यामुळे आपण तिकडून 2 आट्याने उंच केलेलं आहे. म्हणजे इकडे उतार नॉर्मली उतार राहतो आणि उतार असल्यामुळे सोयाबीनचे दाणे या इकडे फास्ट येतात. आणि हा जो आपला फॅन आहे, हा फॅन
जी काही सोयाबीनची शेंग वगैरे असली ती हवे थ्रू पलीकडल्या बाजूने लोटून देते. तर त्याचप्रमाणे आपण आता मागचे सुद्धा आटे वगैरे पूर्ण मोजून घेणार आहे. तरी इथे पाहू शकता ही जी सेटिंग आहे ही आपण केलेली आहे. तर ती सेटिंग कशासाठी आहे म्हणजे जर का सोयाबीन ओली असली तर जो काही ताक धरेल तो ताक ताबडतोब बाहेर फेकला पाहिजे, त्यासाठी आपण ही सेटिंग केलेली आहे. तर इथे पाहू शकता ही मागची बाजू आहे. तर ही पूर्ण आपली मागची बाजू आहे. मी तुम्हाला गिअर म्हणजे गिअर पूर्ण दाखवलेलं होते. त्याच्यानंतर हा बेल्ट, झुला आणि हे आहे आपलं बेरिंग, म्हणजे इथं बेरिंग आणि साईडने आपला नट. तर या नटाचे सुद्धा आटे आपण मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर जे आपण समोरचे मोजले होते तिथले तर ते 16 होते आणि हे सुद्धा 16 आहे. तर त्याचप्रमाणे आपण पलीकडे सुद्धा मोजणार आहे. जी माझ्या दसम्याची सेटिंग आहे तीच सेटिंग मी तुम्हाला पूर्णपणे सांगत आहे. तर पाहू शकता आपल्याला ही साईड मोजायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर हे सुद्धा आटे आपले 16 आहेत. तर तुम्हाला सेटिंग मस्त समजलेली असेल. जी माझ्या दसम्याची सेटिंग आहे तीच पूर्ण मी सेटिंग तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशी सेटिंग जर असली तर मस्तपैकी आपली जी काही सोयाबीन असेल, माल असेल तो क्लिअर निघतो आणि सोयाबीनमध्ये काड्या येत नाही. त्याच्यानंतर समोरून जी कांद्याची आपल्याला प्रॉब्लेम आहे ती सुद्धा सॉल्व्ह होऊन जाते. तर पाहू शकता हा आपला सोयाबीनचा पिंजरा. तर इथून जे आपल्याला समोरून कांडे पडण्याची प्रॉब्लेम आहे तर अशी सेटिंग असली तरी इथून कांडे हे खूपच कमी पडतात. आणि त्याच्यानंतर जे काही साईडने आपल्याला भूस उचलण्याची प्रॉब्लेम आहे ती सुद्धा जर अशी सेटिंग केली तर पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाते. तर अशापणे म्हणजे अशी ही पूर्ण सेटिंग दसम्याची पाहिजेत. तर सेटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर पहा तुमचा दसमेस किंवा जे काही मणिंत्र आहे ते कांडे वगैरे फेकते का आणि त्याचप्रमाणे भूससुद्धा पद्धतशीर उचलते का. तर तसे तर दसमेस मणिंत्र हे भूस पूर्णपणे उचलते आणि समोर फेकून देते. पण तरी जर तुमचं मणिंत्र उचलत नसेल तर तुम्हाला रेस ही 13 ते 14 ठेवायची आणि त्यानंतर सोयाबीन काढायची. त्यानंतर पूर्णपणे क्लिअर माल येणार आणि भूससुद्धा पूर्णपणे उचलणार. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला डबल काही अशीच सेटिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. ती सुद्धा प्रॉब्लेम आपण समोरच्या व्हिडिओत जर प्रॉब्लेम असली तर आपण सॉल्व्ह करून त्याचंसुद्धा सोल्युशन सांगू.